आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिनांक 6 जानेवारी रोजी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात केल्यानं हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. या पत्रकार दिनाचं औचित्य साधून ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे महापालिका आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या पुढाकारानं शनिवारी ठाणे महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. आधार रेखा प्रतिष्ठान, कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन मुंबई यांच्या सहकार्यानं पार पडलेल्या या शिबिरात अद्ययावत पद्धतीनं 121 जणांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पालिका मुख्यालयात शनिवारी सकाळी 10 वाजता कर्करोग तपासणी शिबिराचा प्रारंभ पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, संदीप माळवी, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ संपादक दीपक दळवी, दिलीप शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आधार रेखा प्रतिष्ठानच्या रश्मी जोशी इत्यादींसह पत्रकार बांधव उपस्थित होते. या कर्करोग तपासणी शिबिरात पत्रकारांची रक्त तपासणी, नाक कान घसा तपासणी, स्त्रीरोग तज्ज्ञांकडून स्त्रियांची तर तज्ज्ञ फिजिशियन्सकडून पुरुषांची तपासणी आणि मुख्यत्वे व्यसनांसंबंधी जागरूकता करण्यात आली. शिबिरातील प्रत्येक तपासणीचे रिपोर्ट्स लाभार्थींना देण्यात येणार आहेत. त्यावेळेला पालिका आयुक्त बांगर यांनी पत्रकार संघानं दोन्ही दिवस विधायक उपक्रम राबवून उल्लेखनीय कामगिरी केल्याचं सांगून पुढील काळात ठाणे महापालिकेमार्फतही महिला पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची मोफत मेमोग्राफी तपासणी करण्याच्या सूचना केल्यात. आज झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात ठाण्यासह कल्याण, शहापूर, मुरबाड येथीलही पत्रकारांनी आज सहभाग घेतला.